सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र समोर. पत्रात सुनेत्रा पवारांकडून फक्त स्वतःच्या पदाचा उल्लेख, तटकरे आणि पटेलांचा पदाशिवाय उल्लेख असल्यानं चर्चांना उधाण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राजधानी दिल्लीत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेत उपस्थित राहण्याची शक्यता, तर भाजप पक्षश्रेष्ठींनाही भेटणार असल्याची माहिती. आणि अजित पवारांच्या मृत्यूशी अरोरा तसंच खरातचा संबंध आहे का? नरेश अरोरांनी अजितदादांना चुकीचे सर्वे दिले. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचे नरेश अरोरांवर गंभीर आरोप. आणि दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटकातून लाखो भाविकांची हजेरी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिलेंना उमेदवारी देण्यात आली आहे. अक्षय कर्डिले हे भाजपचे दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र आहेत. तर शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे आणि त्याच्यामध्ये भाजपकडून कर्डिलेंचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज खरं म्हणजे साहेबांच्या रूपात मला संधी मिळाली आहे. सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि नक्कीच तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवलाय साहेबांच्या रूपाने, की जसं साहेब 30 वर्षापासून काम सर्वसामान्य जनतेसाठी करतात, तसंच काम मी आपल्याला विश्वास देतो की कुठंच विश्वासाला तडा न जाता त्याच पद्धतीने माझा प्रयत्न राहील की साहेबांना जनतेशिवाय करमत नव्हतं, जनतेशिवाय त्यांना दुसरी कुठली आवड नव्हती आणि त्यांच्या आनंदासाठी साहेब जेवढं काम करत होते, माझा प्रयत्न पूर्णपणे हाच राहील की त्यापेक्षा थोडं पुढे जाऊन साहेबांच्या आत्म्याला शांती लाभन की मी जनतेची सेवा करतोय पाहताना. तर राहुरी आणि बारामती या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं यापूर्वी निवडणूक लढवली असली तरी जर त्यांनी यावेळी माघार घेतली तर काँग्रेस मैदानात उतरेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलाय. येत्या 2 दिवसात उमेदवारीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. उद्यापासून इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे या जागांवर काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा नवा राजकीय संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. या दोन्ही जागा इंडिया अलायन्स तथा महाविकास आघाडीचे आमचे जे मित्रपक्ष होते, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार या दोन्ही ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका लढले होते आणि या संदर्भामध्ये राष्ट्रवादी पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे आणि त्यांना जर त्या ठिकाणी निवडणूक लढायची नसेल तर काँग्रेस त्या ठिकाणी लढण्याकरता तयार आहे, ही आमच्या पक्षाची असणारी भूमिका आहे. 2 दिवसापूर्वी त्याच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यानंतर मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी आहे. मुंबई मेट्रो आता आणखी वेगानं विस्तारतीये. सध्या 90 किलोमीटरपर्यंत पोहोचलेला मेट्रो जाळा 2026च्या एंडपर्यंत 120 किलोमीटरचा टप्पा पार करणार आहे. 3 एप्रिलपासून मीरा भाईंदरमधील रेड लाईन 9 आणि पूर्व उपनगरातील लाईन 2B वरील काही स्थानकं सुरू होत आहेत. याशिवाय पॉट टॅक्सी प्रकल्पाचं सुद्धा भूमिपूजन होणार आहे. दरम्यान यंदा 40 ते 50 किलोमीटरचे नवीन मेट्रो मार्ग टप्प्याटप्प्यानं सुरू होणार आहेत आणि या सर्व घडामोडींवर महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांच्याशी आपले प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी संवाद साधला आहे. कनेक्टिव्हिटी जी आहे हीच लाईफ आहे आणि कनेक्टिव्हिटी शिवाय होत नाही. तर कनेक्टिव्हिटीसाठी सर्वात मोठी MMRDC जे प्रकल्प आहे ते मुंबई मेट्रो प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पामध्ये आपण 14 लाईन्स जे आहे ते 14 लाईन्स करत आहोत. टोटल लेंथ 337 किलोमीटर्सचं आहे. यापैकी आता आम्ही काही दिवसात मुंबई टू मीरा भाईंदर म्हणजे फ्रॉम दहिसर टू काशीगाव ही एक 5.5 किलोमीटरचा टप्पा आणि एक आपले मंडाळे ते चेंबूर डायमंड गार्डन इथपर्यंतचा एक टप्पा जे आहे ते आपण लवकरच सुरुवात करणार आहोत. MMRDAचा मेट्रोचा विजन म्हणजे मुंबई इन मिनिट्स. अर्थ असं की मुंबईचा कुठलाही एक पॉईंटवरून दुसरा पॉईंटवरून जाण्याकरिता जे आज तासनतास वेळ लागत असते कधी कधी ते तसं लागू नये. ते लेस देन 1 hour इन मिनिट्स अप टू 59 मिनिट्स आउटर लिमिट याच्यामध्ये हे कनेक्टिव्हिटी असावी.
आणि त्यामुळे जे संपूर्ण मेट्रो नेटवर्क आहे ते मेट्रो नेटवर्कला त्या दृष्टिकोनातून जे आहे डिझाईन करण्यात आलेलं आहे. CBDची जे सिग्नलिंग सिस्टम्स घेण्यात आलेलं आहे. सर्वात चांगल्या दर्जाचे रेक्स जे आहे त्या रेक्स या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे, जेणेकरून लोक याच्यामध्ये मिनिमम टाईममध्ये जातील. मुंबईच्या दळणवळण क्षेत्रामध्ये आणखी एक आधुनिक पाऊल पडणार आहे. वांद्रे कुर्ला संकुल अर्थात BKC इथली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन येणाऱ्या 3 एप्रिलला होणार आहे. MMRDAद्वारे राबवला जाणारा हा देशातील पहिलाच अशा प्रकारचा प्रकल्प ठरणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. एस्थेटिक कॉरिडॉरवरून पॉट टॅक्सी जे आहे ते पॉट टॅक्सी पण एक फार एस्थेटिक व्हेकल असतात आणि त्या व्हेकलमध्ये 6 लोक ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम बसू शकतात आणि हे सगळे ऑटोमॅटिकली चालू असतात. सो स्टेशन इज गिवन. टॅक्सी जी आहे ते एक त्या स्टेशनमध्ये येतील, त्या ठिकाणी ते टॅक्सीचं दार जे आहे ते आपोआप उघडतात, लोक बाहेर येतात, आपोआप बंद होतात, लोक आतमध्ये बसून गेल्यानंतर बंद होतात आणि ते टॅक्सी जी आहे ते ट्रॅव्हल करते. इट्स अ व्हेरी सेफ अँड व्हेरी गुड मोड ऑफ ट्रॅव्हल. आणि आपण आता जे BKCमध्ये हा पॉट टॅक्सीचा प्रकल्प करतो आहे, हे निश्चितच BKCचे ऑफिस गोअर्स जे आहे त्या ऑफिस गोअर्सचे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणजे फ्रॉम बँड्रा स्टेशन टू कुर्ला स्टेशन आणि मध्ये जे आहेत लाईन 3 आणि आमचे लाईन 2B हे सगळ्यांचे लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा एक चांगला सोल्युशन असणार. यानंतर एक